सो आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडेसे चेंजेस या मागच्या पहिल्या सत्रासाठी. आपण जाऊया अजयजी गरज सरांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद विशाल पाटिल. दोपहर के सत्र का एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला आपके सामने सरपंच कप 2022 सरौली में. आप सभी का हार्दिक स्वागत. एकता सारंगाव बनाम जरीमरी अलीमघर. पहली गेंद लेकर हिमांशु पाटिल. शॉट ऑफ लेंथ, पटकी हुई गेंद से शुरुआत और दिशाहीन गेंद से शुरुआत. अतिरिक्त के सौजन्य से खाता खुला है. समय का ख्याल रखना है और 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं. सारंगाव टीम को 2 रनों से पेनलाइज किया जा रहा है क्योंकि उनके 12वें खिलाड़ी जो है कमेंट्री बॉक्स में वो टीम के ड्रेस कोड में नहीं है. इस बार उठा के खेल दिया है और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. देखिए जो पेनल्टी घोषित की गई थी, पेनल्टी नहीं है. ऑर्गेनाइजिंग कमेटी का निर्णय आया है. लेकिन एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक केतन के बल्ले से, चौके से उन्होंने अपना रन बनाने का सिलसिला शुरू किया है और टीम का स्कोर अब 5 रनों पर पहुंचता हुआ. अच्छी शुरुआत यहाँ पर एकता सारंगाव की. सारंगाव की एक टीम सुबह के सत्र में हमने देखी थी जिन्होंने 2 मैचेस जीते हैं, जय हनुमान सारंगाव. और अब एकता सारंगाव लीडिंग एज, लेकिन गैप में गेंद हवा में जरूर रही थी और इससे पहले कि डीप कवर पॉइंट की दिशा में गेंद को फील्ड किया जाता. 2 रन पूरे, ओवर थ्रो, एक और रन मिलेगा. अच्छी गेंद थी हिमांशु की, फुल रखा था. हिमांशु बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, बहुत बेहतरीन खिलाड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है. और कई सारे मैचेस उन्होंने अपनी टीम को जिताए अपने अकेले के बलबूते पर, चाहे गेंदबाजी में हो या फिर बल्लेबाजी में. खासतौर पर जब ग्रामीण में खेलते हैं तो ऑलराउंडर की हैसियत से खेलते हैं और सिटी क्रिकेट में ज़रूर एक मुख्य गेंदबाज के तौर पर उनको देखा जाता है. ओपन क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव हिमांशु के पास. इस बार शॉर्ट पिच गेंद और अंपायर ने उसको वाइड घोषित कर दिया है. ये दूसरी शॉर्ट पिच गेंद इस ओवर की. 1 फॉर दी ओवर का इशारा भी करते हुए अंपायर, बल्कि नो बॉल अब घोषित किया जा रहा है. जहां क्योंकि पहली गेंद भी थी वो शॉर्ट पिच बाउंसर थी, अब अंपायर ने नो बॉल घोषित किया है और अगली गेंद फ्री हिट. ओवर पिच, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, दौड़ने की जरूरत नहीं है बैट्समैन को. 1 बाउंस, चौका. आकर्षक स्ट्रोक यहां पर और आकर्षक शुरुआत सलामी बल्लेबाज देते हुए सारंगाव टीम को. स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बगैर नुकसान के. हिमांशु थोड़ा सा स्ट्रगल करते हुए अपनी लेंथ को लेकर. ये दूसरा बड़ा शॉट सामने और 2 अतिरिक्त गेंदें भी की है उन्होंने. लंबा चल रहा है पहला ओवर, खर्चीला ओवर हिमांशु पाटिल का. स्कोर 13 रनों पर पहुंच चुका है. अलीमगढ़ टीम की थोड़ी सी यहाँ पर चिंताएं बढ़ती हुई. वापसी करनी होगी हिमांशु को, जिसके लिए ज़रूर वे जाने भी जाते हैं. अक्सर हम देखते हैं कि विकेट निकालते हैं शुरुआती ओवर्स में, लेकिन यहाँ पर बल्लेबाजी क्लास हो रही है. क्या विकेट मिलेगा? जी नहीं, मौका ज़रूर था. एक्स्ट्रा कवर पर कैच ड्रॉप हुआ है. हालांकि ये भी स्ट्रोक अच्छा था और ऐसे लगा था कि इनफील्ड को आसानी से क्लियर करेंगे, लेकिन फील्डर की कोशिश बढ़िया. सर्कल से बाहर निकले थे, थोड़ा पीछे की तरफ जाते हुए ये कैच लपकने की कोशिश हुई थी. दीप थे वहां पर, लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं दिखा पाए दीप. इस बार तगड़ा प्रहार जरूर है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक. फिर से दीप के पास मौका, इस बार कोई गलती नहीं और ये रहा पहला विकेट.
केतन के पारी का अंत। लगातार शॉट्स खेले जा रहे थे, अच्छी शुरुआत मिली थी और थोड़ा सा शायद संयम भी दिखा सकते थे, क्योंकि ऑलरेडी हम देख रहे हैं कि 14 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। और हिमांशु के ओवर में यदि आप 14 रन बना लेते हो तो निश्चित रूप से बहुत ही बढ़िया शुरुआत है, लेकिन और कुछ रन्स जोड़ने का प्रयास था। इनफील्ड के ऊपर से खेलना चाहते थे, सही पोजीशन में नहीं आ पाए शॉट खेलने के लिए और टाइम भी नहीं कर पाए थे अपने शॉट को। तो केतन 7 रन बनाने के बाद पेविलियन में लौटते हुए नए बैट्समैन अब क्रीज पर पहुंचे हैं। जालिंदर क्रीज पर पहुंचते हुए इस समय 4-4 ओवर का ये मैच, पहले राउंड का आज का अंतिम मुकाबला है। एक सेकंड राउंड का मैच भी हमने देखा सुबह के सत्र में जयदुर्गा गोवे और जय हनुमान सारंगगांव के बीच में, और उस मैच में बहुत बड़ा कीर्तिमान, एक ही ओवर में 5 विकेट्स जय हनुमान सारंगगांव के हर्षल महात्रे ने लिए थे, जिनका आज जन्मदिन है। लो फुल टॉस ओवर द टॉप, इनफील्ड के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन मिलेंगे। और इस चौके के साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। काफी गलतियां हुई हिमांशु द्वारा, ओवर पिच गेंदें उन्होंने की, फुल टॉस ये थी और इसका भी फायदा उठाया गया। तो लेंथ जो थी, गुड लेंथ पर अक्सर हम देखते हैं हिमांशु को, या फिर बैक ऑफ लेंथ अच्छी गेंदबाजी करते हैं, वो उनकी जो एक महत्वपूर्ण स्ट्रेंथ है। कई बार थोड़ा फुल रखते हैं, थोड़ी स्विंग देखने को मिलती है उनकी गेंदबाजी में, लेकिन इस ओवर में वो चीज़ें नदारद थी और उसका बहुत अच्छा लाभ उठाया है बल्लेबाजों ने। ज़रूर एक विकेट गिरा है, केतन आउट हुए हैं, लेकिन शुरुआत काफ़ी दमदार है एकता सारंगगांव की। स्कोर 18, एक विकेट गंवाने के बाद। तुरंत फील्ड सजाना है प्लीज, ज़्यादा वक्त बर्बाद ना करें। जरी मरी आलिमगढ़ टीम के कैप्टन। नया ओवर लेकर मोनिश तैयार होते हुए, अपना बॉलिंग रनअप नाप लिया है उन्होंने। कुछ अलग करना होगा यहाँ पर मोनिश को। जिस तरह से हिमांशु ने गेंदबाजी की पावर प्ले में, बिल्कुल भी ये उम्मीद नहीं थी कि इस तरह की गेंदबाजी हिमांशु करेंगे। और बल्लेबाजों की खास बात ये रही कि क्लासिक शॉट्स उनके विरुद्ध खेले गए, आड़े टेढ़े शॉट्स खेलने का ज़्यादा प्रयास नहीं हुआ, सीधे बल्ले से काफ़ी अच्छे शॉट्स लगाए गए, जिसका फ़ायदा मिला है एकता सारंगगांव को। देखिए काफ़ी समय लिया जा रहा है, सो प्लीज़ कोऑपरेट करें। जालिंदर 4 पर, तेजस 5 रनों पर बैटिंग करते हुए। तेजस के पास स्ट्राइक। अच्छा शॉट बैकफुट पर जाकर कट किया है, बहुत बड़ा गैप है बिहाइंड पॉइंट। बढ़िया फुटवर्क वहां पर फील्डर का, फुटबॉल स्किल दिखाते हुए, और एक रन वहां पर बचाया गया है। बहुत दूरी तय करनी पड़ी थी अपनी बाई तरफ वहां पर निशांत को, पैर से आखिरकार रोकने में कामयाब रहे। जो नियम हम देख रहे हैं नॉन पावर प्ले फेज में, जैसे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देखते हैं, 2020 क्रिकेट में या फिर वनडे क्रिकेट में, उसी तरह के नियम है। केवल 5 ही खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं, तो ऐसे में बहुत बड़े गैप्स भी रहते हैं। इस समय ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन है बाउंड्री पर। बायत के गेंदबाज है मोनिश, और ये पहली मर्तबा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। देखना है वहाँ पर हिमांशु और अंपायर के बीच में कुछ चर्चा हो रही है। दोनों अंपायर्स भी आपस में चर्चा अब करेंगे। शायद अंपायर पहले नो बॉल घोषित कर रहे थे, लेकिन लीगल डिलीवरी थी, महत्वपूर्ण डॉट बॉल। स्कोर 21, एक विकेट के नुकसान पर। गेंद हवा में है, इस बार डाइव लगाई फील्डर ने, लेकिन कैच नहीं कर पाए। अच्छा एफर्ट, भरसक प्रयास था गेंद को कैच करने का, फ्लाई स्लिप की दिशा में। मुश्किल अवसर था, उसको बुनाने की कोशिश जरूर हुई थी, लेकिन सफल साबित नहीं हो पाए फील्डर। सोनू थे वहां पर
ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन की मान्यता प्राप्त टीमें इस टूर्नामेंट के अंदर खेल रही है। इस बार स्विच की तैयारी में ज़रूर थे, लेकिन देखा कि बहुत दिशाहीन गेंद है, जाने दिया विकेट कीपर के पास। अतिरिक्त रन मिलता हुआ वाइड के चलते स्कोर अब 23 रनों पर पहुंच चुका है। स्थिति काफ़ी अच्छी है और ज़्यादा रन से यहाँ पर जोड़ने का प्रयास बल्लेबाज ज़रूर करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है। इस बार उठा के खेल दिया है, सामने मिड ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं है, फील्डर बहुत दूर है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ से फील्डर आ रहे थे लेकिन पहुंच नहीं पाए कैच तक, और इसी बीच काफ़ी समय बल्लेबाजों के पास, 2 रन पूरे। इस ओवर में हम देखें तो हाथ खोलने के लिए उतनी ज़्यादा जगह दी नहीं गई है। एक वाइड गेंद ज़रूर हुई है, पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट थी जिस पर 3 रन बने थे। उसके अलावा अच्छी गेंदबाजी मोनिश द्वारा, लेकिन कहीं ना कहीं विकेट की तलाश है। कदमों का इस्तेमाल, इस बार फिर से दिशाहीन गेंद, अतिरिक्त रन्स खर्च किए जा रहे हैं। पहले ओवर में भी कुछ अतिरिक्त रन्स खर्च किए गए थे हिमांशु पाटिल द्वारा, उन्होंने भी एक वाइड और एक नो बॉल की थी, यानी कि 4 अतिरिक्त गेंदें अभी तक के खेल में, जबकि ये दूसरा ही ओवर चल रहा है। काफ़ी महंगे साबित हो सकते हैं ये रन जरीमरी अलीमगढ़ के लिए। रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। इस बार हुक करने की कोशिश, बल्ले का किनारा और गेंद सीधे विकेट कीपर के पास, आउट। हिमांशु पाटिल ने कोई गलती नहीं की, एक रेगुलेशन कैच था उनके लिए, मुश्किल अवसर नहीं था, लेकिन आसान कैचेस भी आपको लपकने पड़ते हैं। और शॉर्ट पिच गेंद पर यहाँ पर विकेट झटका है गेंदबाज मोनिश ने। तो ये रणनीति तो शुरुआत से रही है, शॉर्ट पिच गेंदबाजी, लेकिन कंट्रोल उतना अच्छा दिखाया नहीं था गेंदबाजों ने। हिमांशु ने भी जब शॉर्ट पिच गेंदें की थी तो कहीं ना कहीं उनका भी उतना अच्छा कंट्रोल नहीं था, लेकिन इस दफ़ा बहुत ही बेहतरीन शॉर्ट पिच गेंद, वेल डायरेक्टेड शॉर्ट पिच गेंद थी जिसको हुक करना चाहते थे बैट्समैन। आउट होकर पेविलियन में लौटते हुए इस समय तेजस 10 रन बनाए उन्होंने। टीम का स्कोर 26, 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन अक्षय क्रीज पर पहुंचे हैं, अब दोनों भी भाई क्रीज पर मौजूद। ग्रामीण क्रिकेट में ये दृश्य ज़्यादा देखने को मिलता है क्योंकि एक गांव के ही खिलाड़ी एक टीम में खेलते हैं, तो ऐसे में कई भाइयों की जोड़ियां देखने को मिलती है। इस बार बहुत ही बढ़िया तरीके से खेला है, पुल कर दिया गेंद को बिल्कुल गैप में, 4 रन। शानदार शॉट और शानदार शुरुआत करते हुए अपनी पारी की अक्षय चौके के साथ ये ओवर भी समाप्त हुआ। 2 ओवर के पश्चात रन संख्या है 30 रन्स, 2 विकेटों के नुकसान पर, यानी कि ठीक 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। अलीमगढ़ टीम यहाँ पर चाहेगी कि बचे हुए 2 ओवर्स में किफ़ायती गेंदबाजी की जाए। मोमेंटम जो कि कहीं ना कहीं फील्डिंग करने वाली टीम के पास होना चाहिए था, वैसा वो मोमेंटम उनके पास देखने को नहीं मिल रहा है क्योंकि गेंदबाजों ने उतना अनुशासन सही मायनों में दिखाया नहीं है, उतनी धारदार गेंदबाजी रही नहीं है जिसके लिए आलिमगढ़ के गेंदबाज जाने और पहचाने जाते हैं। खैर शुरुआत है मैच की, अभी भी इस पारी में 2 ओवर का खेल बचा हुआ है, बाद में आलिमगढ़ की बैटिंग भी बची हुई है। पहले ओवर में 18 रन आए थे, दूसरे ओवर में 12 रन, और दोनों गेंदबाजों को एक एक सफलता मिली है, हिमांशु पाटिल और मोनिश को। अब मुकेश आक्रमण यहाँ पर शुरू करने की तैयारी में है। इस टूर्नामेंट का आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब सरवली, साथ में डीवाई फाउंडेशन और काशीनाथ फाउंडेशन की ओर से किया गया है। आज का दूसरा दिन है, कुल मिलाकर 4 दिनों की ये प्रतियोगिता सरपंच कप 2022 सरवली। दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि कल का जो खेल था वो पूरी तरह से शेलू माता वर्ल्ड बी टीम के नाम रहा है और सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनी है इस टूर्नामेंट में शेलू माता वर्ल्ड बी। आज भी एक टीम सेमीफाइनल के लिए ज़रूर क्वालिफाई कर जाएगी और उसमें काफ़ी अच्छी दावेदारी पेश की है सुबह के सत्र में जय हनुमान सारंगाव टीम ने। इस समय भी सारंगाव की टीम एक्शन में है, एकता सारंगाव, और अच्छी स्थिति में है। इस बार नटराज पुल शॉट, हवा में काफ़ी देर गेंद है लेकिन फील्डर दूर
अच्छा थ्रो ज़रूर था, लेकिन उतनी ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, 2 रन पूरे। आउटफील्ड में ज़्यादा खिलाड़ी है ऑन साइड में। और यहाँ पर देखने वाली बात यह है कि जब ज़्यादा तेज़ी से गेंद ट्रैवल नहीं करती है आउटफील्ड में, तो बैट्समैन के पास 2 रन लेने का मौका बनता है। जैसा ऑस्ट्रेलिया में जो विश्व कप हुआ 2020 विश्व कप, उसमें भी जो बड़े बड़े मैदान थे वहाँ पर बल्लेबाज हल्के हाथों से खेलते थे, सिंगल को डबल्स में कन्वर्ट करते थे। इस बार फील्डर के लिए रोकना बहुत मुश्किल है। अप एंड ओवर पॉइंट और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, जगह मिली थी हाथ खोलने के लिए, बैकफुट पर जाकर खेला, हवा में खेला, जानबूझकर हवा में खेला था क्योंकि पीछे कोई खिलाड़ी नहीं था वहाँ पर डीप में। बहुत ही शानदार स्क्वायर कट हवा के रास्ते, 4 रन प्राप्त किए हैं यहाँ पर बैट्समैन ने। जालिंदर के बल्ले से यह निकलने वाला दूसरा चौका। टीम का स्कोर 36, 2 विकेटों के नुकसान पर एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर है इस मुकाबले में एकता सारंगाओ। इस बार गति में परिवर्तन, बहुत अच्छी गेंद। पहले फ्रंट फुट पर कमिट हो रहे थे बल्लेबाज, खेलना चाहते थे, लेकिन आखिरी क्षणों में उन्होंने अपना इरादा बदला। तो मैं चर्चा कर रहा था कि मैदान का जो डायमेंशन होता है उसको देखते हुए भी कई बार बैटिंग करनी पड़ती है। फिर से छकाया, एक और अच्छी गेंद। इससे पहले शॉट नहीं खेला था, इस बार स्ट्रोक खेला लेकिन बीट हुए। चौके का मजा थोड़ा सा किरकिरा होता हुआ। जब बाउंड्री आती है तो उसके बाद गेंदबाज पर दबाव होता है और उसका फ़ायदा बल्लेबाज को मिल सकता था, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रोक सिलेक्शन उतना अच्छा रहा नहीं है। और गेंदबाज की भी तारीफ करनी होगी कि लगातार डॉट गेंदें कर रहे हैं। तेज तर्रार गेंद, अपील हो रही है, अंपायर की सहमति नहीं। एक और बढ़िया गेंद, शानदार गेंदबाजी करते हुए इस समय मुकेश। मात्र 6 रन इस ओवर में खर्च किए उन्होंने और केवल एक गेंद अब इस तीसरे ओवर में शेष है। लगातार 3 डॉट गेंदें संकट में डाल दिया है एक तरह से बैट्समैन जालिंदर को, जो इस समय 11 पर बैटिंग कर रहे हैं। अक्षय खेल रहे 4 रनों पर। टीम का स्कोर है 36, 2 विकेटों के नुकसान पर। मुकेश एक बार फिर से, इस बार आगे निकले, फुल पर लेकर गेंद को निकाल दिया है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में खिलाड़ी है वहाँ पर, यहाँ पर मौका बन सकता है। स्टंप्स बिखेर दिए हिमांशु ने, लेकिन बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, 2 रन इस गेंद पर और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। एकता सारंगाओ टीम पहले बल्लेबाजी कर रही है टॉस गंवाने के बाद इस मैच में। स्कोर हुआ है 38, 2 विकेटों के नुकसान पर। रन बनाने का औसत इस समय 12.67 रन प्रति ओवर और आखिरी ओवर में भी 12 रन यदि आते हैं तो ठीक 50 रन स्कोर हो सकता है। तो वो तो पहला टारगेट बल्लेबाजों के जहन में होगा, लेकिन जिस तरह से हम देख रहे हैं कि 2 ही विकेट्स गिरे हैं तो शायद कुछ और रन्स भी जोड़ने का प्रयास हो सकता है। आखिरी ओवर लेकर दीप, पहली गेंद फुल टॉस, उठा दिया है गेंद को और 2 खिलाड़ियों के दरमियान से बढ़िया प्लेसमेंट, 4 रन मिलेंगे। ताकतवर शॉट था, टाइमिंग 100% नहीं थी सही मायनों में देखा जाए तो, लेकिन यहाँ पर खास बात ये रही कि गैप ढूंढा था। काउ कॉर्नर पर फील्डर है, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है और दोनों के बीच में से गेंद को निकालने में कामयाब रहे। इन 4 रनों से स्कोर 42 पर पहुंचता हुआ। पहली गेंद पर बाउंड्री, दबाव गेंदबाज पर। पहली गेंद पर विकेट जब आता है तो बल्लेबाज दबाव में रहते हैं। ओ इस बार आकर्षक ड्राइव, भव्य हिट
वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार छक्का, बहुत ही क्लासिक और झन्नाटेदार स्ट्रोक, फ्रंट फुट पर आते हुए बिल्कुल हाफ वाली में लिया गेंद को, बल्ले के बीचों बीच लेकर उछाला 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अक्षय, और अक्षय तो कमाल ही कर रहे हैं। 3 ही गेंदें खेली है, 2 चौके जड़े हैं, 1 छक्का। 14 पर बैटिंग करते हुए आखिरी ओवर में जिस तरह की बल्लेबाजी की आवश्यकता होती है उसी तरह की बल्लेबाजी करते हुए वी में काफ़ी स्ट्रांग नज़र आ रहे हैं। जिस तरह से दोनों भी शॉट्स उन्होंने वी में खेले हैं और गेंदें भी जिस तरह से मिल रही है, कहीं ना कहीं गेंदबाज गलतियां कर रहे हैं। दीप इस तरह की लेंथ पर गेंदबाजी करते रहेंगे तो शायद यही हश्र होता रहेगा गेंदों का। 50 का आंकड़ा नज़दीक आता हुआ 48 रनों पर स्कोर पहुंच चुका है। आज एक मैच में 50 के ऊपर का टारगेट जो था उसमें चेस करने वाली टीम परास्त हो गई। सुबह के 2 मैचेस जो हुए थे उसमें ज़रूर स्कोर चेज हो रहे थे, लेकिन फिर वही बात है कि 4 ओवर में आप कितने रन्स बनाते हो उसके ऊपर ये काफ़ी कुछ निर्भर करता है। आपकी गेंदबाजी कैसी है ये भी तो महत्वपूर्ण है। और जहाँ तक एकता सारंगावत टीम का सवाल है, उनकी बल्लेबाजी तो अभी तक बहुत बढ़िया रही है। 4 गेंदें अभी भी पारी में शेष। फुल टॉस इस बार जमीनी रास्ते से ड्राइव किया है लॉन्ग ऑफ पर। 2 रन लेना चाहते हैं, हेजिटेशन दोनों बल्लेबाजों के बीच में और जाना होगा पेविलियन में। यहाँ पर बैट्समैन को देखना है कि आउट कौन हुआ है। अक्षय ही आउट हुए हैं। स्ट्राइकर से इन पर स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे। जालिंदर पहले निकले दूसरे रन के लिए, लेकिन फिर थोड़े रुक गए। हेजिटेशन था, हाना हाना चल रही थी। आखिरकार अपने क्रीज में पहुंचने का प्रयास ज़रूर किया वहां पर बैट्समैन अक्षय ने, लेकिन नहीं पहुंच पाया। अच्छा थ्रो था, विकेटकीपर ने भी वहां पर बाकी का कार्य पूरा किया। एक अच्छा कैमियो खेलने के बाद अक्षय पेविलियन में लौटते हुए 15 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए। मात्र 4 गेंदों का सामना किया, 2 खूबसूरत चौके लगाए और 1 छक्का। टीम का स्कोर 49 3 विकेटों के नुकसान पर नए बैट्समैन विकी आए हैं और विकी को तो ज़रूर एक संदेश देकर ही भेजा होगा उनके कप्तान ने कि आपको जाते ही प्रहार करने हैं। 3 गेंदें जो बची है, कम से कम एक बड़ा हिट आना चाहिए, ये मैसेज उनको ज़रूर दिया गया होगा। दूसरी तरफ हिमांशु ने गेंदबाज दीप से बातचीत की है। ज़रूर उनका जो एक्सपीरियंस है वो यहाँ पर शेयर करने की कोशिश, क्योंकि बड़ी बड़ी प्रतियोगिताओं में खेलते रहते हैं हिमांशु, ना सिर्फ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट में बल्कि महाराष्ट्र के बाहर जाकर भी क्रिकेट खेला हुआ है उन्होंने। और हमेशा आलिमगढ़ टीम जब खेलती है तो उनके ऊपर नजरें रहती है, लेकिन फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं दीप और उनके ऊपर ज़रूर दर्शकों की नज़रें हैं कि किस तरह से इस पारी का खात्मा करेंगे अपनी गेंदबाजी से। ओहो, गेंद की लाइन में जाने का प्रयास नहीं, अच्छी लाइन थी, बल्लेबाज से थोड़ा दूर रखा गेंद को। अक्षय की विकेट यहाँ पर महत्वपूर्ण है, जिस तरह से उनको रन आउट किया गया है, क्योंकि अक्षय जब खेल रहे थे तो गेंदबाज पर दबाव काफ़ी ज़्यादा देखने को मिल रहा था। उनके विरुद्ध जो गेंदबाजी हो रही थी वहाँ पर लेंथ में गलतियाँ हो रही थी, लेकिन जैसे ही नए बल्लेबाज सामने आए एक बहुत बढ़िया गेंद देखने को मिली दीप द्वारा। और अब देखिए उत्साह बढ़ता हुआ गेंदबाज दीप का, शानदार यॉर्कर ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा इस बार, ज़बरदस्त रफ्तार के साथ अब गेंदबाजी करते हुए और अब अपने चिर परिचित अंदाज में सही मायनों में गेंदबाजी कर रहे हैं दीप। तो यही होता है, छोटे छोटे मोमेंट्स रहते हैं। स्कोर 49 पर रुका हुआ है और केवल 1 गेंद शेष है। आखिरी गेंद, इनके तो बल्ले पर ही गेंद नहीं आ रही है, क्या रन मिलेगा ये देखने वाली बात। जी नहीं, अंपायर ने बताया कि रन नहीं मिलेगा, गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में चली गई थी, डॉट बॉल। और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। अंतिम 3 गेंदों पर कोई भी रन खर्च नहीं किया दीप ने। तारीफ करनी होगी दीप की, शुरुआत खराब रही थी लेकिन बहुत बढ़िया वापसी करके दिखाई उन्होंने। तो कुल रन संख्या 49, यानी कि ठीक 50 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए जरी मरी आलिमगढ़ के सामने।
अगला मैच इस मैच की विजेता टीम और यशवंत स्मृति रानाल के बीच में होगा। तो थोड़ा सा यहाँ पर ब्रेक हम ले रहे हैं, हम यूँ गए और यूँ आए, आप कहीं भी मत जाइएगा सरपंच कप को छोड़कर। तब तक के लिए आइए सुनते हैं कुछ मधुर संगीत। चला लगेच सामन्याला सुरुवात करायची पुन्हा एकदा, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सरपंच चषक 2022 मध्ये। जय हनुमान क्रिकेट संघ सरवली, DY फाउंडेशन आणि काशीनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक चालू असलेला सामना, पहिल्या फेरीतील आजचा शेवटचा सामना जरीमरी आलिमगड विरुद्ध एकता सारंगाव। आलिमगड संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, मात्र गोलंदाजीमध्ये ज्या अपेक्षा होत्या कॅप्टनला त्यांच्या गोलंदाजांकडून कुठेतरी तेवढी चांगली कामगिरी झालेली नाही। मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक जरूर पाहायला मिळालं। 49 धावा एक चांगला स्कोर येथे उभारला आहे एकता सारंगाव संघानं आणि 50 धावांचं टार्गेट आहे आलिमगड टीम समोर। तर चांगली मॅच होईल ही अपेक्षा आहे। सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे, विनंती असेल आलिमगड टीमच्या कॅप्टनला। आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करीत आहोत आणि आता यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील सरवली गावचा गोड आवाज आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील। चला मॅच स्टार्ट करू। थँक्यू अजयजी गरज सर। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सरपंच चषक 2022 मध्ये। माझ्या दिशेने आपण त्वरित जाऊ। चालू असलेला हा सामना टीम एकता सारंगाव विपेक्षा आपल्याला टीम जरीमरी आलिमगड क्रिकेट संघ खेळताना दिसतो। सलामीची जोडी मी नुकताच पहिल्या सत्रामध्येच उल्लेख केला होता ब्रेक घेण्या अगोदर की ॲज अ बॉलर सुरुवात केली, बट त्यानंतर बॅटिंगमध्ये देखील त्याचा जो कौशल्य आहे त्याने तो दाखवला आणि आता ॲज अ ओपनर आपल्या टीमसाठी खेळतोय। आणि सलामीसाठी देखील आला हिमांशू पाटील आणि त्याच्या समेत प्रणव आलेत। आणि इथं आमच्या सोबत 12th मान देखील आमचे वेदर्श पाटील आहेत, ते देखील कमी नाही आहेत, भरपूर चांगले क्रिकेटर आहेत, ते देखील लेदर बॉल स्पेशलिस्ट आहेत, बट सध्याच्या घडीला हरकत नाही आहे, ते देखील येणाऱ्या कालामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतीलच। तोपर्यंत जाऊया माझ्या दिशेने। तब्बल टार्गेट जो आहे 50 धावा बनवायच्या आहेत। चला टीम सारंगाव फिल्डिंग लावून घ्या, आपण मॅच स्टार्ट करू। एक चांगल्या सुरुवातीची गरज आहे, 50 धावा चेस करायच्या आहेत। एक चांगली सुरुवात इथनं या दोन्ही ओपनिंग पेअरला इथनं मिळून द्यावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक असेल त्याचा फायदा जर इथनं घेतला गेला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तर 50 धावा चेस करणं थोडंसं इझी होईल। बट पहिल्या षटकामध्ये जर इथनं रन्स कमी खर्च केल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून तर जो प्रेशर क्रिएट केला गेला पहिल्या डावामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून त्याचा ॲडव्हान्टेज इथनं नक्कीच मिळेल टीम एकता सारंगाव क्रिकेट संघाला। 4 ओव्हर 50 धावा कमी नाही आहेत, भरपूर आहेत डिफेंड करण्यासाठी। चला मॅच सुरू करायची आहे। स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला हिमांशू पाटील पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रणव आहेत। पहिला बॉल पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती इथनं गोलंदाज दिसतील जालिंदर। चला मॅच सुरू करायची आहे। लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंडला आहे आणि या ग्राउंडचे एक वैशिष्ट्य आहे की इव्हिनिंग सेशन जसा जसा येतो तसं आपण पाहतो की लेफ्ट हँडर बॅट्समनला भरपूर ॲडव्हान्टेज आहे, कारण हवेचा प्रवाह देखील अगदी त्याच बाजूने वाहत असतो, तो ॲडव्हान्टेज देखील इथं हिमांशूला मिळू शकतो आहे। त्या अनुषंगाने स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं, स्पेशली जो गोलंदाज आहे तो पण लेफ्ट हँडर बॉलर आहे। पहिला बॉल पहिल्याच बॉल अगदी आपण विचार केला शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती, जागा बनवून खेळलेला फटका ऑन साईडला, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे। एक चांगली सुरुवात इथे हिमांशू पाटील आपल्या टीमला करून देत आहेत, चौकार।
अगदी विचार केला तर लाईन लवकर पिक केली, त्यानंतर बघितलं गेलं तर खाली क्षेत्र होतं, बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, कोणताही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा इथनं घेतला गेला. 4 धावा पहिल्याच बॉलवरती. ज्या गोष्टीची चर्चा मी अगदी केली होती की एक चांगल्या सुरुवातीची गरज आहे आणि सुरुवातीनं केली जाते. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल आणखीन एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौका. थोडासा आता गेम प्लॅन चेंज करावा लागेल, फील्ड सेटअप चेंज करावा लागेल, कारण जर विचार केला शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीज जिथं टाकल्या जात आहेत, बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नाही आहे. हेच असतं बघा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही फील्ड सेटअप अनुसार जर गोलंदाजी नाही करणार तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. त्याच गोष्टी इथं दरम्यान पाहायला मिळाल्या. 2 शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीज, त्याच्यावरती 2 चौकार इथं आपल्याला बॅट्समन हिमांशू पाटीलच्या बॅटमधनं येताना दिसले. आता फील्डमध्ये चेंजेस, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पाहायला मिळतो, बट त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील करायला हवी आहे. तर तुम्हाला एक डीप मिड विकेटला देखील फिल्डर पाहायला मिळतो. 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑफ, मिड ऑन, 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, थर्ड मॅन. यावेळेस फोर्स केला, मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, बट पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर कोणताही फिल्डर नाही आहे. त्याचा फायदा हिमांशू पाटीलला नक्कीच मिळेल. चौकारांची हॅट्रिक दरम्यान इथनं केली गेली आहे हिमांशू पाटीलच्या माध्यमातून कंप्लीट. भरपूर चांगली सुरुवात इथनं दरम्यान या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा चेस करायच्या असताना या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात इथनं मिळाली आहे. त्या टीम सारंगावला थोडेसे डिस्कशन्स इथनं करावे लागणार आहेत, विकेट इथनं काढावे लागतील. खरं बघा, 4 ओव्हरचा क्रिकेट म्हटलं गेलं तर फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट. तुम्हाला अगदी जे तुमचे डिसिजन आहे ते क्विकली घ्यायचे आहेत आणि ते डिसिजनवरती तुम्हाला मेहनत देखील लगेच करायची आहे. बघा, पहिलं सत्र जेव्हा कंप्लीट झालं, सारंगाव टीम विचार करत असेल चांगला टोटल आपण सेट केला आहे, आपण हा टोटल डिफेंड करू शकतो. बट आता इथनं हे जे पहिले 3 बॉल टाकले गेले, जे 3 चौकार आलेत, त्यानंतर आता अलीमगढ टीमला देखील विश्वास इथं निर्माण झाला की 50 धावा आपण इथनं चेस करू शकतो. विकेटची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील बघा, स्टँड अँड डिलिव्हर, वॉट अ शॉट. 3 चौकार आले, बट त्यानंतर हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिमांशू पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला धमाका षटकार. काय सुरुवात केली आहे. तब्बल विचार केला 4 बॉलचा खेळ, 18 धावा धावफलकावरती. आणि जालिंदरसाठी देखील मोठे चॅलेंजेस होते, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे हिमांशू पाटील, एक चांगला खेळाडू आणि चांगला खेळ दरम्यान आहे पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल, लाईन खराब, प्रेशर दरम्यान इथं पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळतीये. धावफलक तब्बल 19 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथनं अगदी हिमांशू देखील आपण जर बघितलं गेलं ना, तर 3 जे चौकार हिमांशूच्या बॅटमधनं आले, अगदी ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न हिमांशू देखील करतोय. आणि या बॉलवरती आपण पाहतोय की लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल आपल्याला येताना दिसेल. आणखीन एक रन आपण स्कोअर कार्डमध्ये ॲड करतो. धावफलक तब्बल 20. जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे 30 धाव्यांची. अजून देखील बघा 50 धावा बनवल्या, त्या अनुषंगाने तो हा एक मी म्हणेन प्लस पॉईंट आहे, कारण अजून देखील रन्स भरपूर सारे आहेत, डिफेंड करण्या योग्य आहेत. बट इथनं विकेट काढावे लागतील, कारण जर हिमांशू इथनं खेळून गेला उगी 4 षटके तर या 50 धावा डेफिनेटली चेज होतील, त्याच्यात कोणतीही शंका नाही आहे. बट इथनं हिमांशूचा विकेट जर काढला गेला तर प्रेशर इथनं टीम सारंगाव देखील बनवू शकते टीम अलीमगढवरती. विकेटवरती इथनं भरपूर मी तर म्हणेन विकेट्स इथनं काढावे लागणार आहेत. फील्ड सेटअप देखील आता चेंज आपल्याला का पाहायला मिळतो.
आता स्ट्रायकरिंगला आपल्याला एक राईट हँड बॅट्समन प्रणव प्रथमतः या षटकामध्ये पाहायला मिळतील आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर शेवटचा बॉल देखील आहे. शेवटचा बॉल दरम्यान ड्राईव्ह करायचा होता. मिड ऑफला फिल्डर नाही आहेत. दरम्यान विचार केला तर लॉंग ऑफचे फिल्डर जोपर्यंत येतील बॉल फील्ड करतील तोपर्यंत फक्त एकच धाव या बॉलवरती कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलक जर आपण बघितलं गेलं तर बनवलं गेलं तर तब्बल 21. एक चांगली सुरुवात आहे. तब्बल येणारे 18 बॉल आता 29 धावांची गरज आहे. आता 29 धावा इथनं मी म्हणेन डिफेंड करण्यासाठी भरपूर आहेत 18 बॉलमध्ये, पण त्याच्यासाठी तुम्हाला विकेट काढावी लागते. जर विकेट नाही आले तर इथनं ही मॅच मी म्हणेन टीम अलिमगड इझिली जिंकू शकते. आणि प्लीज थोडा फास्ट केला टीम एकता सारंग. बघा अजून देखील मॅचेस भरपूर बाकी आहेत. प्लीज फास्ट केला. चला प्लीज फास्ट केला. अजून देखील भरपूर सारा मॅचेस दरम्यान इथनं बाकी आहेत. यानंतर होणारा सामना टीम यशवंत स्मृती रानाल टीमचे कॅप्टन रेडी राहा. मॅच जशीच कंप्लीट होईल या मॅचचा विजेता संघ आणि टीम राहनाल सोबत ते लढत देताना आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये दिसतील. टीम खारबाव देखील विचार केला आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. टीम जनमान सारंगाव त्यांनी देखील इम्प्रेस केलं. चला प्लीज टीम सारंगाव फास्ट केला. दुसऱ्या षटकामध्ये दरम्यान निशांत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजून देखील समीकरण 18 बॉल 29 बाकी आहे. ओ बद विकेट. स्विचिट दरम्यान इथनं पहिलाच बॉल अटेम्प्ट केला गेला. डॉट बॉलने दरम्यान या षटकाची सुरुवात केली गेली आहे. क्रिकेटचा खेळ जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तुमचा एक चांगला फलंदाज एका एंडने चांगली बॅटिंग करतो पण दुसऱ्या एंडने देखील त्याला तशी साथ मिळणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं जेव्हा एखादा बॅट्समन चांगली बॅटिंग करतो पण दुसऱ्या एंडने जेव्हा साथ मिळत नाही ना तर तो स्वतः तो बॅट्समन जो चांगली बॅटिंग करतो ना तो अंडर प्रेशर होऊन जातो ना आपली विकेट टाकून जातो. हे चित्र भरपूरदा क्रिकेटमध्ये आपण बघितलेत. सो त्या अनुषंगाने मी म्हणेन इथं जर मोठे फटके लागत नसतील तर सिंगल डबलने देखील इथं स्ट्राईक रोटेट करणं अगदी गरजेचं आहे. आणि इथं ह्या गोष्टीचा मी उल्लेख केला स्ट्राईक इथं दरम्यान रोटेट केली गेली कारण बघा हिमांशू पाटील इथं चांगली बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत जे इक्वेशन जे आपण पाहतो आता बाकी आहे तर बल येणारे 16 बॉल शिल्लक असतील आणि धावांची गरज असेल 28 धावांची गरज आहे. अजून देखील बघा इक्वेशन इतका लांब नाही आहे. 16 बॉल 28 धावा चेजेबल आहेत. प्रति षटकामध्ये जर आपण विचार केला तर एक चांगला फटका एक बाउंड्री स्ट्रोक खेळायचा त्यानंतर तुम्ही सिंगल डबलने जरी स्कोर कार्ड चालवलं तरी सुद्धा या धावा चेज होऊ शकतात. हिमांशू पाटील वेल सेट बॅटिंग करतोय. जोपर्यंत हिमांशू मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत इथनं मी म्हणेन संकट भरपूर आहे टीम सारंगावसाठी. चला प्लीज टीम सारंगाव थोडं फास्ट केला मित्रांनो. पुढचा बॉल आणि इथं ऑनसाईडला टार्गेट केला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. आता फिल्डर उपस्थित असतील सिंगल कंप्लीट दुसरीसाठी परतणार का. थ्रो चांगला आला फक्त एकच धाव या बॉलवरती दरम्यान इथं हिमांशू पाटीलला मिळेल. हे एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण बघितलं 23 वरती जाऊन पोहोचले. अजून देखील 27 धावेंची गरज आहे येणाऱ्या अवघ्या 15 बॉलमध्ये. थोडंसं आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. या षटकामध्ये आता आपण बघितलं तर 3 बॉलचा खेळ झाला फक्त 2च धावा खर्च झाल्यात. ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट इथं सांगायची अशी आहे की राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक बॉलवरती फील्ड सेटअप देखील चेंज करावा लागतो. गोलंदाजाला देखील एक वेगळी रणनीती बनवावी लागते. इथनं अपीश बॉल हवेमध्ये फिल्डर इथनं प्रयत्न करतील का. यस चांगला प्रयत्न आणि चांगला झेल दरम्यान इथं टिपला गेला आहे. जे विकेटची गरज होती तो पहिला विकेट दरम्यान इथनं काढला गेला आहे. गोलंदाज अर्थातच निशांतच्या माध्यमातून पहिला झटका टीम अलिमगड क्रिकेट संघाला. क्रमांक 3 इथनं दरम्यान भावेश पाटील आले क्रमांक 3 वरती.
अगदी आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर चमचमात्या ट्रॉफ्या तुम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. जी लढत अवघे तब्बल तुम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर सारे संघ खेळताना दिसतील आणि प्रत्येकी संघ फक्त एकच गोष्टीसाठी या स्पर्धेमध्ये गेलो की या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन बनायचं आहे. कारण नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. न्यू सीझन आपण जस्ट स्टार्ट झाला. जर GCAचा विचार केला तर ही तब्बल दुसरी स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन टीम अर्थात विलास मोदी राहणार आपल्याला मानकुलीच्या ग्राउंडवरती बनताना दिसला आणि ही दुसरी स्पर्धा आहे. या स्पर्धेवरती कोणता संघ अर्थात नाव कोरेल. फुलटॉस बॉल भावेश पाटीलसाठी मिस्टामिंग बॉल हवेमध्ये फील्डर उपस्थित आहेत. बॅक टू बॅक अजून एक झटका लागतो टीम अलिमगरला. पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशू पाटीलचा दमदार सुरुवात होता पण त्यानंतर या षटकामध्ये काय कमबॅक करून दिला आहे. इथनं दरम्यान जर आपण विचार केला ना तर फुलटॉस बॉल होता. या बॉलवरती कदाचित मोठा फटका येऊ शकला असता बट मिस्टामिंग स्ट्रोक फील्डर देखील उपस्थित होते त्या रिजनमध्ये. आणखीन एक चांगली कॅच टिपली गेली आणि आणखीन एक झटका ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज निशांत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण तब्बल 2 हॅट्रिक बघितल्यात. सुरईचे आकाश पाटील, त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये अर्थातच आज ज्यांचा वाढदिवस आहे हर्षल म्हात्रे सारंगावचे, भरपूर चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. एका षटकामध्ये तब्बल 5 विकेट त्याने काढले होते आणि ती संधी आता हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे निशांतसाठी. मुकेशसाठी हा फुलटॉस बॉल आहे. फिल्डर इथनं थोडेसे लेट रिॲक्ट केलं आणि त्या अनुषंगाने इथं हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अगदी विचार केला तर पहिला बॉल मुकेशसाठी देखील फुलटॉसच होता आणि त्याचा फायदा त्यांनी नक्कीच घेतला. 4 धावा त्याच्या बॅटमधनं अगदी या बॉलवरती आल्या. 2 षटकांची देखील झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. बट एक गोष्टीचा विचार नक्कीच संघ अलिमगड नक्कीच करेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल तुम्ही रन्स बघितलं गेलं तर बनवले होते 21 बट लास्ट ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. आणि हेच असतं एक षटकाचं मी म्हणेन भरपूर असतं मॅच चेंज करण्यासाठी आणि तेच चित्र इथनं राहिलं. या मॅचमध्ये कमबॅक आता झाला. 12 बॉल आता समीकरण जर आपण बघितलं तर गरज असेल 23 धावेंची. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 12 बॉल 23ची गरज आहे. मॅच अगदी एक चांगल्या स्थितीमध्ये एक मी म्हणेन रोमांचक स्थितीमध्ये मॅच आहे. 12 बॉल 23ची गरज आहे. कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जाऊ शकतो कारण रिक्वायर रेट जर आपण बघितलं तर प्रति षटकामध्ये 11.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. टीम अलिमगड इथनं विचार करत असेल की हिमांशू पाटील अवघी 2 षटकं जर खेळून गेला तर 23 धावा इथनं नक्कीच बनतील. बट इथनं टीम सारंगा विचार करत असेल की हिमांशूची विकेट जर इथने काढली गेली तर आपण पूर्णपणे प्रेशर टीम अलिमगडवरती टाकू शकतो. सध्याच्याकडे सांगायची गोष्ट अशी देखील आहे की विजयाच्या आणि पराभवाच्या मध्यस्थी इथने एकच खेळाडू उभा आहे टीम सारंगावसाठी अर्थातच हिमांशू पाटीलची जर इथनं विकेट आली तर मॅच पूर्णपणे चेंज होईल. बट हिमांशूची विकेट काढेल कोण कारण हिमांशू देखील चांगल्या टचमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करतो. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट इथं चांगली गोलंदाजी करून विकेट काढणं थोडं कठीण. तिसऱ्या षटकामध्ये महत्त्वाची जिम्मेदारी कारण महत्त्वाचं षटक आहे. 12 बॉल 23ची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये ओंकार. पहिलाच बॉल जबरदस्त डिलिव्हरी टाकली होती. मिस कम्युनिकेशन आणि त्याच्या जोरावरती आणखीन एक धक्का लागणार. हा तिसरा झटका टीम अलिमगडला. आता आपण म्हणू शकतोय टीम सारंगावने मॅचमध्ये स्ट्रॉंगली कमबॅक केल्या, वापसी केली आहे. हीच गोष्ट गरजेची होती. एका एंडने चांगला खेळ, दुसऱ्या एंडने सातत्याने आपल्याला विकेट जाताना दिसत आहेत.
अगदी जर आपण विचार केला तर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 दयानंद दरम्यान आपल्याला येताना दिसत आहेत. अगदी संघ अडचणीमध्ये महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, बट कधी कधी दुसऱ्या एंडने देखील साथ मिळणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला आता हिमांशू असतील. लास्ट बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेला. कुठे ना कुठे अडचणीमध्ये अलिमगर, बट इथनं एखादा चांगला फटका आला, प्रेशर रिलीज करणारा एक स्ट्रोक इथनं येणं गरजेचं आहे. एक बाउंड्री स्ट्रोक इथनं आता शोधावा लागेल. पुढचा बॉल आणि ऑन साईडला टार्गेट केला. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत आणि इथनं मिसफिल्ड. अगदी विचार केला टेनिस बॉलमध्ये तुम्हाला बॉलचा बाउन्स जज करणं गरजेचं का असतं. तुम्हाला ग्राउंड फिल्डिंगमध्ये ही गोष्ट नेहमी पाहायला मिळेल, कारण जरासं मिसजजमेंट जर तुमचं झालं तर बाउंड्री इथनं आपल्याला येताना दिसतं. तेच चित्र इथनं राहिलं. कदाचित मी म्हणे कॅचसाठी अटेम्प्ट केला असता तर 4 धावा देखील वाचवायची संधी निर्माण झाली असती, पण इथनं थोडा वेट केला आणि इथनं हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावा. फुल टॉस टाकलाय ऑन साईडला. फ्लॅट बॅटे स्ट्रोक. फिल्डर फक्त पाहतच राहतील. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. आमचे थर्ड अंपायर जॉईंट व्हायचं. आपण चेक करू की हा एक्झॅक्टली नो बॉल आहे की नाही. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार असेल. जर आपण विचार केला तर महत्त्वाची गोष्ट काय की षटकार आलाय. धावफलक तब्बल प्लीज फास्ट केला टीम सारंगाव, कारण सातत्याने मी मित्रांनो सूचना देतो. कारण बघा एक चांगली स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रत्येकी टीम प्लीज वेळेबाबत सहकार्य करा. प्रत्येक मॅच आपल्याला वेळेअभावी कव्हर करायची आहे, कारण अजून देखील भरपूर सारा मॅचेस बाकी आहेत. सो प्लीज बी फास्ट. हा षटकार आला. धावफलक तब्बल या साधावीच्या मदतीने 37 वरती जाऊन पोहोचले. अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण, येणारे तब्बल बॉल शिल्लक असतील आणि गरज असेल 13 धाब्यांची. आता विकेट इथं शोधावा लागेल. विकेट इथं हिमांशू पाटीलची मी तर म्हणे मोस्ट ऑफ काढणं गरजेचं आहे, कारण हा खेळाडू ज्या टचमध्ये खेळतोय, हा खेळाडू जर इथनं खेळून गेला तर मी अगोदरच म्हटलं होतं की हा इथनं मॅच घेऊनच जाईल. पुढचा बॉल आणि मिस्टायमिंग आहे. बॉल हव्यामध्ये विकेटची चाहूल लागली आहे. हिमांशू पाटीलची विकेट आहे. यस, महत्वाचा झटका इथं दिला गेला या षटकामध्ये. एक चौकार आला, एक षटकार आला, बट त्यानंतर इथं ओमकारने केलाय कमबॅक. हिमांशू पाटील आता देखील वापस जावं लागेल. महत्वाचा झटका दरम्यान इथनं लागला. हिमांशू पाटील डगआउटमध्ये. गोष्टीची मी चर्चा करत होतो, हिमांशू पाटीलची विकेट आणि ती आता आली आहे, बट मी म्हणेन उशिरा आली की काय हा देखील प्रश्न धरला. कारण आता जर आपण समीकरण बघितलं 8 बॉल 13 धावेंची गरज असेल. चला टीम सारंगाव भरपूर वेळ मित्रांनो खर्च केला, तुम्ही थोडं फास्ट केला. पुढचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बट इथनं मिसफिल्ड. आणि मिसफिल्डच्या जोरावरती आपल्याला या 4 धाबा दरम्यान इथं येताना दिसतील. आणि या 22च्या स्वरूपामध्ये 4 धाबा आहेत.
अशा दिवसामध्ये जर आपण ऑल ओव्हर बघितलं तर फिल्डिंगचा दर्जा आपल्याला भरपूरदा खराब पाहायला मिळाला. टीम डुंगेला आपण बघितलं भरपूर सारा कॅचेस ड्रॉप मिस फील्ड. कारण फिल्डिंग मित्रांनो भरपूर गरजेची आहे. कारण बघा तुमची कधी गोलंदाजी खराब होते कधी फलंदाजी खराब होते, पण तुम्ही ॲज अ फिल्डर जर प्रॉपर कंट्रीब्यूट करता रन्स वाचवता कॅचेस पकडता तर तो प्लस पॉईंट असतो. पण सध्याच्या घडीला या ज्या मिसफिल्ड्स आहेत ना, कारण हा जर बॉल पकडला गेला असता तर हा डॉट बॉल असता, 4 धावा वाचल्या असत्या. इथनं देखील पुश केला मिस्टामिंग आहे, फिल्डर इथनं उपस्थित आहेत, कॅच पकडली जाईल का? हो यस, एक चांगला झेल इथनं दरम्यान टिपला गेलाय. लास्ट बॉलवरती चौकार तर आला, पण या बॉलवरती विकेट देखील मिळाली. अजून देखील बघा मॅच संपली नाहीये. जर आपण विचार केला स्कोर कार्ड तब्बल आहे 41, म्हणजे येणारे तब्बल 6 बॉल अजून देखील सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील तब्बल 9 धावा. कुठेही जाऊ नका, अजून देखील भरपूर काही बाकी आहे. कारण अगदी विचार केला आपण साहिलजी शेलके विकेट तब्बल गेलेत, 5 विकेट्स गेलेत, म्हणजे अर्धी टीम डगआउटमध्ये. म्हणजे जे महत्त्वाचे फलंदाज अगदी होते जर आपण विचार केला त्याच्यामध्ये आपण उल्लेख करू प्रणवचा, हिमांशूचा, भावेश पाटीलचा, त्यानंतर मुकेश पाटीलचा, त्यांची विकेट इथनं गेलेत. आता चेतन देखील जस्ट आलेच होते, आता परत देखील गेलेत. 6 बॉल आता 9ची गरज. न्यू बॅट्समन राजू आपल्याला आता इथनं क्रीजवरती जाताना दिसा. 6 बॉल 9ची गरज आहे. हिमांशू देखील विचार करत असतील सुरुवात इतकी चांगली गेली, बट इथनं फिनिश अजून झाला नाही आहे. ते म्हटलं जातं ना, वेल बिगन इज अ हाफ डन. तुम्ही सुरुवात कितीही चांगली करा कोणत्याही क्षेत्रामध्ये, तुम्हाला फिनिश देखील तितका चांगला करायचा आहे. बट इथनं फिनिश अजून झाला नाही आहे. 6 बॉल 9ची गरज आहे. फिनिश करेल कोण? सारंगावचे गोलंदाज की अलीमगडचे फलंदाज? चला प्लीज फास्ट. टीम सारंगाव वारंवार मित्रांनो सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे. प्लीज तुम्ही सहकार्य करा. प्लीज टीम सारंगाव विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. कारण अजून देखील बघा या मॅच नंतर देखील तब्बल 3 मॅचेस आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. सो प्लीज थोडं फास्ट केला. बघा स्पर्धेचा महत्त्वाचा नियम, टीम अलीमगड चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला 6 बॉलमध्ये कंपल्सरी 9 धावा बनवायच्या आहेत. टीम सारंगाव प्लीज सातत्याने सूचना देतो आम्ही, फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. अजून देखील बघा 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. प्लीज फास्ट केला. बघा शेवटची सूचना आहे टीम सारंगाव, यापुढे जर कोणताही वेळ विलंब झाला तर इथनं या चरणावरती आम्ही पेनल्टी देऊ. कारण बघा नियम महत्त्वाचे आहेत. वेळेबाबत प्लीज सहकार्य करा. शेवटची सूचना आहे, यानंतर जर आणखीन वेळ खर्च झाला तर त्यानंतर पेनल्टी दिली जाईल. 6 बॉल तब्बल 9ची गरज आहे. आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती दरम्यान राज आले. 6 बॉल 9ची गरज आहे. स्ट्रायकरिंगला बॅट्समन दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. दयानंद आहेत प्रेशर बडी सिच्युएशन, बट या प्रेशर बडी सिच्युएशनमध्ये इथनं कूल अँड काम गेम कोण दाखवेल? बॅट्समन दयानंद की इथनं गोलंदाज राज माफी असू द्या. 6 बॉल 9. पहिलाच बॉल अगदी जर आपण विचार केला अपील देखील केली गेली आहे आणि डॉट बॉलने दरम्यान इथनं सुरुवात केली गेली आहे. बघा जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या असं वाटलं की अलीमगड इथं आपल्याला मॅच जिंकताना दिसेल, बट त्यानंतर ज्या प्रकारे या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली, निशांतचं आपण कौतुक करू आपण ओमकारचं. कारण ओमकारच्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं गेलं 1 चौकार 1 षटकार जरी आला, पण त्या ओव्हरमध्ये आपल्याला हिमांशू पाटीलची विकेट देखील त्यांनी काढून दिली. ही महत्त्वाची गोष्ट होती. आणि आता मॅच इथनं पूर्णपणे मित्रमने बनली आहे. 5 बॉल आता 9 धाब्यांची गरज. यावेळेस देखील आणखीन एक चांगली डिलिव्हरी अपील दरम्यान इथनं केली गेली आहे. बट महत्त्वाची गोष्ट काय आहे? इट्स अ डॉट बॉल. चला टीम सारंगाव प्लीज, अगदी मॅच एकदम मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये आहे. तुम्ही मोमेंटम ब्रेक नका करू. 4 बॉल तब्बल 9 धाब्यांची गरज आहे. एक मोमेंटला जर आपण बघितलं तर हेच इक्वेशन भरपूर सोपं वाटत होतं, बट आता हेच इक्वेशन भरपूर कठीण वाटायला लागलं आहे. 4 बॉल 9ची गरज आहे. आता टीम अलीमगड देखील विचार करत असेल मिस्टेक्स एक्झॅक्टली झाल्या कुठे. कारण बघा एका इंडिया चांगली बॅटिंग होत होती, कदाचित दुसऱ्या इंडिया एखादा बॅट्समन मी म्हणणं क्रीजवरती थांबून खेळला असता तर थोडंसं समीकरण चेंज झालं असतं अलीमगडच्या बाजूने. बट इथं सातत्याने प्रत्येकी बॅट्समन मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट टाकून गेला आहे. ती सर्वात मोठी मिस्टेक झाली आहे. 4 बॉल आता 9. पुढचा बॉल इथं लॉफ्टेड फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे. कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये. खाली क्षेत्रामध्ये स्ट्रोक आला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे या प्रेशर बऱ्या सिच्युएशनमध्ये भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला दरम्यान येताना दिसतोय. फलंदाज
दयानंदच्या बॅटमधनं भरपूर सारे ट्विस्ट अँड टर्न सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. चला टीम सारंगाव प्लीज, 3 बॉल डबल 5 धावेची गरज. चला जालिंदर दादा प्लीज सहकार्य करा, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. जाऊया माझ्या दिशेने. तब्बल अजून देखील आपण विचार केला चौकार तर आला, बट मॅच अजून भरपूर बाकी आहे. 3 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. फील्ड सेटअप पुन्हा एकदा चेंज केला जातोय. इथनं पुल केल्या बॉल मध्ये आहे फिल्डर. इथनं कॅच पकडणं अगदी गरजेचं आहे, बट इथनं डिफेन्सिव्ह माइंडसेट थोडा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या बॉलवरती गेल्या. इथनं जालिंदर देखील एक्झॅक्टली तेच म्हणतात की कॅचसाठी प्रयत्न का नाही केला. कॅच जर पकडली असती तर कदाचित विकेट देखील मिळाला असता, 2 धावा देखील वाचल्या असता. बट इथनं आता 2 बॉल 3 धाव्यांची गरज आहे. बघा प्लीज, वारंवार आयोजक देखील आम्हाला सूचना करतायत. जालिंदर दादा प्लीज तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही प्रत्येक बॉलवरती जर डिस्कशन कराल तर आजचा जो शेड्यूल आहे ना तो कंप्लीट करणं भरपूर कठीण होऊन जाईल. ला 3 धाब्यांची गरज आहे आणि महत्त्वाचा नियम बघा, चेसिंग कंपल्सरी, ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम राहणालचे कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये जॉईंट व्हा, विनंती असेल. 2 बॉल 3. अगदी विचार केला तर भरपूर चांगली मॅच. यावेळेस देखील हुक करायचा होता. अंपायरसाठी आम्ही नक्कीच वेट करू. चला फिल्डिंग लावून घ्या. जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीम सारंगाव, जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. अंपायरचा इशारा नॉट आउट म्हणजे अर्थातच 1 बॉल आता 3 धाव्यांची गरज. काय अगदी एका क्षणाला हा सामना टीम अलिमगडच्या बाजूला होता सुरुवातीस आणि त्यानंतर काय कमबॅक केला टीम सारंगावने. 1 बॉल 3 ची गरज आहे. या बॉलवरती 2 धावा जरी गेल्या तरी सुद्धा सारंगावच ही मॅच जिंकेल. कंपल्सरी 3 धावा बनवायच्यात. आणि जर आपण विचार केला 3 धावा पलवून काढणं इथनं या चरणावरती भरपूर कठीण आहे. इथनं बाउंड्री आता शोधावी लागणार. 1 बॉल 3 ची गरज आहे. काय मॅच पाहायला मिळते या इव्हिनिंगच्या सत्रामध्ये. अगदी शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष आपल्याला इथं पाहायला मिळतोय. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल 3 ची गरज आहे. चला प्लीज, टीम सारंगाव सातत्याने सूचना द्याव्या लागतात. 1 बॉल आता 3 धाव्यांची गरज आहे. काय मॅच आपल्याला इथनं दरम्यान पाहायला मिळाली. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण जर बघितलं गेलं तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, अर्थातच जालिंदर आणि अक्षयची. त्यानंतर गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला, पहिलं षटक जालिंदर जर आपण सोडून दिलं त्यानंतर निशान, ओमकार, राज या तिन्ही गोलंदाजांची भरपूर चांगली गोलंदाजी. 1 बॉल 3 आणि इथनं भरपूर चांगली डिलिव्हरी. अंपायरसाठी आम्ही नक्कीच वेट करू. उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. इट्स अ वाईट बॉल. चला टीम सारंगाव, कोणताही आर्ग्युमेंट होणार नाहीये. फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल 2 ची गरज आणि वाईट बॉल साठी रिव्ह्यू वगैरे काहीच नाहीये. काय मॅच पाहायला मिळतीये अगदी या इव्हिनिंग सेशन मध्ये. एक आपल्याला क्लोज एन्काउंटर दरम्यान अनुभवायला मिळतो. चला विनंती असेल सारंगाव प्लीज, अंपायरच्या डिसिजनवरती तुम्ही कोणतेही आर्ग्युमेंट करू नका. तुम्ही फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 1 बॉल अजून देखील बघा 2 धाव्यांची गरज आहे. मॅच अजून भरपूर बाकी आहे. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. अगदी अपेक्षा देखील या मॅच कडून अशाच होत्या की आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. चला टीम सारंगाव प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. 1 बॉल 2 ची गरज आहे.
एक बॉल 2ची गरज आहे. अगदी प्रेशर बऱ्या सिच्युएशन मध्ये अगदी आपण विचार केला नशीब टीम अलिमगडच्या बाजूने व्हाईट बॉल इथं टाकला गेला. एक बॉल 2ची गरज आहे. शेवटचा बॉल आणि इथं हुक केला बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर नाहीये आणि या शेवटच्या बॉलवरती चौकार आले. अशाच प्रकारे ही अगदी क्लोज इन्काउंटर जिंकली आहे. अर्थातच ही मॅच टीम अलिमगरने अभिनंदन टीम अलिमगर. अगदी एक चरणावरती भरपूर मी तर म्हणे प्रेशर क्रिएट झाला होता. एक बॉल 3ची करत असताना व्हाईट बॉल टाकला गेला. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला येताना दिसला. चौकार आला आणि अशा प्रकारे हा सामना दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जिंकला टीम जरीमारी अलिमगर क्रिकेट संघाने. अभिनंदन. चला लगेच कॅप्टन या टॉससाठी आपण टॉस करू आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच जर आपण विचार केला